हॅलो फ्रेंड, तुमचं स्वागत आहे आपल्या कॉम्प्युटर सर्च 2.0 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आज आपण सेशन 32 सोडवणार आहोत. तर आपल्याला ते लॅबवर क्लिक करा आणि त्यानंतर बघा आपल्याला टायपिंग प्रॅक्टिस करून घ्यायची आहे. इथून नेक्स्ट करा आणि याच्यामध्ये आपण काही टाईप केलं तरी चालते. त्यानंतर सेव्ह करायचं आहे, त्याला येस करा आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा. कन्फर्म केल्यानंतर याला ओके करायचं आहे आणि नंतर आपल्याला सेल पाथ लर्निंग सोडवायची आहे. इथून प्रोसीड करा. प्रोसीड केल्यानंतर बघा याच्यातनी 5 क्वेश्चन्स आहे. तर पहिला क्वेश्चन्स बघा, एक्सेल शीटमध्ये टेक्स्ट एंटर करण्यासाठी आपल्याला टेक्स्ट बॉक्स इन्सर्ट करावा लागतो म्हटलेला आहे. तर एक्सेल शीटमध्ये आपण डायरेक्ट टाईप करू शकतो, तर याचं उत्तर चूक आहे. नेक्स्ट, टेक्स्टचा फॉन्ट साईज चेंज करण्याकरता आपण डॅश डॅश टॅबवर डॅश डॅश ग्रुपवर क्लिक करावे लागते म्हटलेलं आहे. तर फॉन्टचा साईज वगैरे चेंज करण्यासाठी आपण होम टॅबमध्ये जाऊन फॉन्टचा वापर करू शकतो. तर याचं उत्तर सेकंड नंबरला आहे. नेक्स्ट, टेक्स्ट अलाइनमेंट चेंज करण्याचे फीचर्स डॅश डॅश टॅबवर उपलब्ध असते म्हटलेलं आहे. तर टेक्स्टची जे अलाइनमेंट आहे चेंज करण्यासाठी आपल्याला होम टॅबवर जावं लागेल. नेक्स्ट, तुम्ही तुमच्या टेक्स्टचा फॉन्ट कलर चेंज करू शकता का म्हटलेलं आहे. तर बरोबर आहे, करू शकतो. नेक्स्ट, तुमच्या डॉक्युमेंटमध्ये इमेज किंवा लोगो ॲड करण्याकरता बरोबर स्टेप निवडा म्हटलेला आहे. तर बघा इन्सर्टमध्ये जाऊन पिक्चर घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपलं पूर्ण झालेलं आहे. त्यानंतर गो टू होमवर क्लिक करा. सेल पाथ लर्निंग झाल्यानंतर बघा आपल्याला नॉलेज चेक सोडवायचं आहे. तर नॉलेज चेकवर जा आणि इथून स्टार्ट एक्झामवर क्लिक करायचं आहे. नेक्स्ट करा. डॅश डॅश हे एका शैक्षणिक वर्षात घडणाऱ्या सर्व कार्यक्रमांचे वेळापत्रक असते म्हटलेलं आहे. तर त्याला आपण अकॅडमिक कॅलेंडर म्हटले जाते. नेक्स्ट, पुढीलपैकी कोणता आयकॉन तुम्हाला अकॅडमिक कॅलेंडर तयार करण्यासाठी उपयोगी पडू शकेल असे ॲप्लिकेशन असल्याचे दर्शवते म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर बघा MS एक्सेल आहे. तुम्ही मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये एका विशिष्ट टेक्स्टचा सेट अलाइन करू शकता. मेनूबारच्या कुठल्या टॅबखाली तुम्हाला अलाइनमेंट पर्याय आढळू शकेल म्हटलेलं आहे. तर ते आपल्याला होम टॅबमध्ये आढळते. तुम्ही डॅश डॅश वापरून अकॅडमिक कॅलेंडर तयार करू शकता म्हटलेलं आहे. तर ऑफिस 2019चा वापर करून आपण बनवू शकतो. मायक्रोसॉफ्ट एक्सेलमधील एखाद्या सेलचा कलर बदलण्यासाठी मेनूबारमध्ये डॅश डॅश टॅबकडे जा आणि फिल कलर अप्लाय करा म्हटलेलं आहे. तर याचं उत्तर होम टॅब आहे. तर अशा प्रकारे आपलं नॉलेज चेक पूर्ण झालेलं आहे. आणि यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा, ओके करायचं आहे. आणि नंतर बघा गायडेड डू इट युअर सेल्फ आपल्याला सोडवायचं आहे. तर त्याच्यावर क्लिक करा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर बघा पहिला क्वेश्चन्स, डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये रो नंबर 4 कॉपी करा म्हणते आणि होम टॅब कॉपी पेस्टचा वापर करून ती रो नंबर 20 मध्ये पेस्ट करा म्हटलेलं आहे. तर रो नंबर 4ला सिलेक्शन करा, तिला इथून कॉपी करून घ्यायचं आहे आणि रो नंबर 20 मध्ये तिला पेस्ट करायचं आहे. तर रो नंबर 20 वर जायचं आहे. अशा प्रकारे रो नंबर 20ला सिलेक्शन करा आणि इथून तिला पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, त्यानंतर बघा दिलेल्या वर्कबुकमध्ये B2 ते F2 सेल सिलेक्ट करा आणि होम टॅब अलाइनमेंट ग्रुपचा वापर करून सेल मर्ज करा म्हटलेलं आहे. B2 ते F2 म्हटलेलं आहे. तर B2 पासून तर F2 पर्यंत सिलेक्शन करून घ्या आणि त्यानंतर बघा आपल्याला मर्ज आणि सेंटर करायचा आहे. तर इथं मर्जवर क्लिक करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. नेक्स्ट, डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये इन्सर्ट टॅब इलिस्ट्रेशन ग्रुपचा वापर करून शेपचा वापर करून सेल E2 मध्ये रेक्टँगल नावाचा शेप आपल्याला इन्सर्ट करा म्हणत आहे. तर E2 मध्ये क्लिक करा, इन्सर्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर इलिस्ट्रेशनच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला इथे शेपमध्ये जायचं आहे आणि शेपमध्ये आपल्याला रेक्टँगल नावाचा शेप घ्यायचा आहे आणि ते तो ड्रॅग करून काढायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतरचा क्वेश्चन पहा,
दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ग्रीन कलरचा रेक्टँगल शेप सिलेक्ट करा आणि फॉर्मॅट टॅब, शेप स्टाईल ग्रुप आणि शेप फिलचा वापर करून शेप फिल कलर ऑरेंज SN2 लायटर 40% मध्ये बदला म्हटलेला आहे. तर पहिले त्या बॉक्सला सिलेक्शन करून घ्या. त्यानंतर फॉर्मॅटमध्ये जायचं आहे. त्यानंतर शेप स्टाईलच्या ग्रुपमध्ये जाऊन आपल्याला शेप फिलवर क्लिक करा आणि याच्यातून बघा आपल्याला तो कलर घ्यायचा आहे, घेतलेला आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. त्यानंतर शेवटचा क्वेश्चन बघा. डिस्प्ले करण्यात आलेल्या शीटमध्ये सेल C2 सप्टेंबर सिलेक्ट करा म्हणते आणि अलाइनमेंटचा ग्रुपचा वापर करून आपल्याला मिडल अलाइनमेंट करा म्हटलेलं आहे. तर सप्टेंबर शब्दाला सिलेक्शन करून घ्यायचं आहे आणि ते आपल्याला मिडल अलाइन करायचं आहे त्याला. तर इथून मिडल अलाइनमेंट द्या आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं सर्व गायडेड डू इट युअरसेल्फचे सर्व क्वेश्चन झालेले आहे. आणि त्यानंतर येस आय एमवर क्लिक करा आणि त्यामध्ये बघा एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे. त्यानंतर कन्फर्म करा. त्यानंतर बघा आपल्याला प्रोसेस फोलिओ सोडवायचा आहे, म्हणजेच 1 मिनिटाचा टायमिंग आपल्याला पूर्ण करायचा आहे. आणि त्यानंतर आपल्याला सिम्युलेशनवर यायचं आहे. तर सिम्युलेशनचे क्वेश्चन्स लावा आणि इथून स्टार्ट करायचं आहे. तर सिम्युलेशनचे 8 इथे क्वेश्चन दिलेले आहे. तर पहिला क्वेश्चन घ्या. बघा पहिल्या क्वेश्चनमध्ये काय विचारलेलं आहे, मायक्रोसॉफ्ट एक्सेलमध्ये सर्च बार भागात अकॅडमिक कॅलेंडर विथ फोटोज टेम्पलेट शोधा म्हणते आणि ते तयार करा म्हटलेलं आहे. तर इथे सर्च बॉक्समध्ये जा, सर्च करा आणि ते कॅलेंडरला सिलेक्शन करायचं आहे आणि इथून त्याला क्रिएट करा आणि नंतर सेव्ह करायचं आहे. नेक्स्ट, वर्कशीटच्या दर्शकासाठी मजकूर वाचनीय असणे महत्त्वाचे आहे म्हणून निवडलेल्या मजकुराचा फॉन्ट आकार बदलून इंटर स्कूल स्पोर्ट मीट 14 करा म्हटलेला आहे. तर बघा आपल्याला साईज करायची आहे, चेंज करायची आहे. तर या साईजमध्ये जा आणि इथून 14 साईज करायची आहे आणि नंतर सेव्ह करा. नेक्स्ट, वर्कशीटमध्ये प्रतिमा घाला जेणेकरून ती अधिक योग्य आणि तार्किक वाटेल. तर 20 जानेवारी रोजी होणाऱ्या प्रश्नमंजुषा स्पर्धेसाठी तुमच्या डेस्कटॉपवरून योग्य प्रतिमा समाविष्ट करा म्हटलेला आहे. तर इथे क्लिक करा, इन्सर्ट टॅबमध्ये जायचं आहे, पिक्चरमध्ये जा आणि याच्यातून क्विज इमेज घ्यायची आहे आणि त्यानंतर इथे इन्सर्ट करा आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करायचं आहे. त्यानंतर बघा तुमच्या वर्कबुकच्या तळाशी असलेल्या शीट टॅबचा बॅकग्राऊंड फिल कलर जोडल्याने ते अधिक दृश्यमान होण्यास मदत होऊ शकते. जानेवारी महिन्याच्या शीर्षकासाठी स्टँडर्ड ग्रीन फिल कलर अप्लाय करा म्हटलेला आहे. तर फिल कलर चेंज करण्यासाठी ते फिल कलरमध्ये जा आणि कोणता कलर म्हटलेला आहे, ग्रीन कलर. तर ग्रीन कलर इथून घ्यायचा आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करा. नेक्स्ट, कॉपी आणि पेस्ट महत्त्वाचे फंक्शन्स आहे कारण ते तुम्हाला सामग्री प्रत्येक वेळी पुन्हा टाईप न करता एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी हलवण्यासाठी परवानगी देते. तर नो स्कूल हा मजकूर कॉपी करा आणि जानेवारी 22 मध्ये पेस्ट करा म्हटलेला आहे. तर बघा याच्यातनी पहिले पाहून घ्या कोणता शब्द म्हटलेला आहे, नो स्कूल म्हटलेला आहे. तर याला सिलेक्शन करा, इथून कॉपी करा म्हटलेला आहे. तर इथून कॉपी करायचं आहे आणि कुठं न्या म्हटलेलं आहे, जानेवारी 22 मध्ये. तर जानेवारी 22 मध्ये क्लिक करा आणि तिथे जाऊन पेस्ट करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सेव्ह करायचं आहे. त्यानंतर बघा मर्ज 2 किंवा अधिक सेल एकत्र करतात आणि एक जास्त मोठा सेल तयार करतात. अशा प्रकारे कॉलम मिळवण्यासाठी हे एक मोठा लेबल तयार करण्याचा चांगला मार्ग आहे. म्हणजे सेल जोडण्याची मध्ये मर्ज आणि सेंटर करा म्हटलेलं आहे. तर मर्ज आणि सेंटर करण्यासाठी इथे मर्ज अँड सेंटरवर क्लिक करा आणि याच्यातून आपल्याला मर्ज अँड सेंटर निवडायचं आहे आणि त्यानंतर सेव्ह करा. त्यानंतरचा क्वेश्चन्स बघा, यू कॅन गिव्ह अप्रिशिएट नेम्स टू एक्झिस्टिंग वर्कशीट बाय रिनेमिंग वर्कशीट. धिस हेल्प यू रिलेटेड द कंटेंट ऑफ द वर्कशीट विथ इट्स नेम. हेन्स रिनेम द शीट ॲज अकॅडमिक इयर म्हटलेलं आहे. तर आपल्याला दिलेल्या वर्कशीटला सेव्ह करायचं आहे नवीन नावानं. तर फाईल टॅबमध्ये जा, सेव्ह ॲजवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे ब्राउजवर क्लिक करा आणि ते नाव द्यायचं आहे, त्याला नाव दिलेलं आहे आणि त्यानंतर सेव्ह करा आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करायचं आहे. आणि शेवटचा क्वेश्चन बघा, टेक्स्ट दॅट इन्फॉर्म प्रोव्हाइड फॅक्ट अबाउट सम
टॉपिक दॅट द रायटर बिलीव्ह इज इम्पॉर्टंट अँड नेसेसरी फॉर द रीडर टू अंडरस्टँड. सो ऑन द 20th and 21st जानेवारी एंटर द टेक्स्ट ॲज क्विज कॉम्पिटिशन म्हटलेलं आहे. तर आपल्याला बघा याच्यातनी फोटो घ्यायचे आहे, क्लिक करा आणि त्यानंतर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आणि नंतर आपलं उत्तर सबमिट करा. तर अशा प्रकारे आपलं सिम्युलेशनचे सर्व क्वेश्चन झालेले आहे. येस आय एमवर क्लिक करा, त्यानंतर एंड एक्झाम हे नाव टाकायचं आहे आणि त्यानंतर कन्फर्म करा. त्यानंतर आपलं शेवटचं सेशन कंप्लीशन टेस्ट सोडवायचं आहे. त्यानंतर इथून स्टार्ट करा, त्यानंतर इथून नेक्स्ट करायचं आहे. तर पहिला क्वेश्चन बघा, धनादेश आणि ठेवीच्या पावत्या यांच्या तळाशी असलेले क्रमांक वाचण्यासाठी बँकेमध्ये या रीडिंग डिव्हाइसचा उपयोग केला जातो म्हटलेला आहे. तर याचं उत्तर बघा MICR आहे. OMR, OCR आणि MICR हे सर्व डॅशचे प्रकार आहे म्हटलेलं आहे. तर हे सर्व कॅरेक्टर अँड मार्क रेकग्निशन डिव्हाइसेसचे प्रकार आहे. मॅग्नेटिक कार्डमध्ये कार्डचा रीडरशी प्रत्यक्ष संपर्क येण्याची आवश्यकता नसते म्हटलेलं आहे. तर चूक आहे. OMR, OCR आणि MICR हे सर्व रेडिओ फ्रिक्वेन्सीचे कार्ड रीडर्सचे प्रकार आहे म्हटलेलं आहे. तर हे चूक आहे. तर अशा प्रकारे आपलं सेशन कंप्लीशन टेस्टसुद्धा पूर्ण झालेलं आहे. आणि यामध्ये एंड एक्झाम हे नाव टाका आणि त्यानंतर बघा आपलं सेशन 32 पूर्ण सोडून झालेलं आहे.